मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वादामध्ये आता उद्धव ठाकरे यांनी भरारी घेतली असून एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना मात्र राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठा हादरा बसला आहे। गेल्या 6 महिन्यापासून याच गोष्टी चालू आहेत की भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत खूप मोठा राजकीय स्फोट घडून येणार आहे आणि तशा प्रकारच्या स्फोटामागे 2 बडे नेते असणार आहेत। त्यामध्ये अमित शहा यांच्या बाजूचा काही भाजपा पक्ष तर नरेंद्र मोदी यांच्या बाजूचा काही पक्ष असं मिळून भाजपमध्ये वादळ निर्माण होतंय आणि याच वादळाचे बळी ठरत आहेत एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार। मित्रांनो, सविस्तर बातमी। दिल्लीत मोठा राजकीय भूकंप, शिंदे सुनेत्रा पवारांवरती भाजपची सर्वात मोठी कारवाई। दिल्लीत खळबळ, मोदींचा मोठा प्लॅन, शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या हकालपट्टीची चर्चा। नेमकं काय घडलंय मित्रांनो, दिल्लीमध्ये राजकीय बातम्यांना सध्या ऊत आलं असून या बातम्यांनी मात्र महाराष्ट्राचं राजकारण गरमागरम अवस्थेकडे घेऊन गेलेत। ही मात्र सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। सविस्तर बातमी। मित्रांनो, दिल्लीच्या राजकारणामध्ये सध्या अशी काही खळबळ उडाली आहे ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून जे तर्क लावले जात होते ते आता सत्याच्या जवळ पोहोचताना दिसत आहेत। दिल्लीतल्या बंद दाराच्या बैठका, मोदी आणि अमित शहा यांचा बदललेला पवित्रा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चा हे सर्व काय सूचित करतंय तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला फडणवीस यांच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर। या सगळ्या बातम्या मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं घेऊन चालल्यात। खरंच भाजप आपल्याच मित्रपक्षांवरती कारवाई करण्याच्या तयारीत आहे का आणि मोदी शहा या नेत्यांवर का संतापले आहेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। मित्रांनो, दिल्लीतील हालचाली आणि भाजपचा बदललेला पवित्रा हा मात्र खूप मोठा आहे। दिल्लीत गेल्या 48 तासामध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचं हायकमांड आता मिशन मोडवरती आलं असून 2014 ते 2019 सारखं यश मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार आहे। मग या दोघांना बाजूला सारून आपले जुने मित्र जवळ करण्याची रणनीती भारतीय जनता पार्टी आखत असल्याची नवीन अपडेट मिळत आहे। पण ज्यांच्या जीवावरती भाजपने सत्ता स्थापन केली होती त्यांनाच आता डच्चू देण्याची वेळ आली आहे। दिल्लीतल्या गल्लीतून बाहेर आलेली माहिती अशी आहे की पक्षाच्या प्रतिमेवरती होणारा परिणाम आणि आगामी निवडणुकांमधील गणित पाहता भाजप नेतृत्वाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत। एकनाथ शिंदे यांनी गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेळोवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जे धक्के दिले आहेत याचा मात्र महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांवरती खूप वाईट परिणाम झालेला दिसतोय आणि यामुळे भाजपला 2029ला याचा परिणाम संपूर्ण देशामध्ये देखील बसू शकतोय। याचा फटका भाजपला बसणार असल्याची बातमी। त्यामुळे एकनाथ शिंदेंना कोण सांगतंय तर भाजप हे सगळं करायला सांगते असं सध्या एकंदरीत चित्र रंगवलं जात असल्याकारणे भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेंच्या दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे। एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच सुनेत्रा पवार यांना देखील बाजूला सारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, शिंदेगडातील अंतर्गत कलह, भाजपला वाटते की शिंदेगडातील नेत्यांमधील वादामुळे सरकारची प्रतिमा मलिन तर होतेच, परंतु उद्धव ठाकरेंकडचे वारंवार आमदार खासदार फोडून आपला पक्ष किती मोठा आहे हे दाखवताना मात्र सर्वसामान्यांच्या मनावरती वेगळे परिणाम होतात आणि परिणामाची पूर्ण भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धसका घेतलेला आहे। सुनेत्रा पवारांचं राजकारण आणि अजित पवारांची युती करून अपेक्षित निकाल लागलेले आहेत। त्यामुळे यांना जवळ करायचं का, यांची विचारशैली कोणती आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याजवळ राहावी का, याच्यावर सध्या भारतीय जनता पार्टी चर्चा करत आहे। अमित शहा यांच्याबद्दल नेहमीच म्हटलं जातं की ते चाणक्य आहेत, जेव्हा ते शांत असतात तेव्हा काहीतरी मोठं घडणार असतं। दिल्लीतल्या सूत्रांच्या मते शहा यांनी महाराष्ट्र नेत्यांना स्पष्ट शब्दात समज दिली आहे, एकतर भाजपमध्ये विलीन व्हा
अन्यथा चालते व्हा. म्हणजे जर तुम्हाला मोठी पदं हवी असतील तर तुम्ही भाजपात विलीन व्हायचं आहे आणि राज्याचं मुख्यमंत्री तुम्ही भोगायचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी या पक्षात विलीन व्हावं लागेल असं सध्या अट भारतीय जनता पार्टीने घातलेली असून जर आगामी काळात तसं काही घडलं नाही तर मात्र त्यांचा संपूर्ण पक्ष सत्तेच्या बाहेर हाकलल्याशिवाय भाजपा शांत बसणार नाही असं भाजपच्या काही नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे BJPला आता एकच पर्याय एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करणं आणि यामुळे सध्या शिंदेगडात मोठी वादळाची चर्चा सुरू झाली आहे.